जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागातील सहाय्यक कामगार आयुक्त निकृ कवले सातारा, नील येलगुंडे मुख्य कार्यालय मुंबई, सय्यद संभाजीनगर या 3 अधिकाऱ्यांनी बनावट व चुकीचे कागदपत्र सादर करून शासकीय सेवेत प्रवेश केल्याचा गंभीर प्रकार समोर आला। 2 वर्षापूर्वी दोष सिद्ध झाल्याचा विभागीय चौकशी अहवाल शासनाकडे सादर होऊनही आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे कामगार विभागाच्या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवरती संशयाचे ढग दाटले। 3ही अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक शासनाची फसवणूक केल्याची बाब कामगार वर्ग आणि शासन व्यवस्थेसाठी अत्यंत धोकादायक असून हे कृत्य केवळ शिस्तभंग किंवा गैरवर्तन नसून फौजदारी स्वरूपाचा गंभीर गुन्हा आहे। महत्त्वाचं म्हणजे काळ्या धनलक्ष्मीच्या प्रभावाखाली काही प्रमुख अधिकाऱ्यांनी स्वतःचं उखळ पांढरं करून घेऊन या चौकशी अहवालावर जाणीवपूर्वक पडदा टाकला आहे का असा संशय राज्यभर व्यक्त करण्यात येतोय। राज्याच्या कामगार विभागाच्या प्रमुख प्रशासकीय अधिकारी या नात्याने प्रधान सचिव कामगार यांच्या कार्यालयाच्या वतीने कामगार आयुक्त कार्यालयाला खुलासा सादर करण्यासाठी 8 महिन्यांपूर्वी पत्र पाठवण्यात आलं। त्या कार्यालयाच्या वतीने या पत्राला केराची टोपली दाखवण्यात आल्याचं समजतं। हा प्रकार म्हणजे कामगार विभागामध्ये भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रुजली गेली आहेत हे प्रकर्षाने दिसून येतं। चौकशी अहवालामध्ये हे 3ही अधिकारी दोषी असताना सुद्धा अधिकाऱ्यांवर अनेक जिल्ह्याचा अतिरिक्त पदभार देऊन यांच्यावरती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कृपादृष्टी केल्याचं प्रकर्षाने पाहायला मिळतं। अशा चुकीच्या नियुक्तीमुळे पात्र उमेदवारांवर अन्याय झाल्याची व चुकीला प्रोत्साहन दिल्याची भावना संपूर्ण राज्यभर चर्चेत आहे। अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे सध्या राज्याचे 2ही कामगार मंत्री हे कायद्याचे पदवीधर असून त्यांच्याकडे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी पत्रव्यवहार करून तक्रारी दाखल केल्यात, तरी सुद्धा त्यांच्याकडून कोणतीही न्यायोचित कारवाई होताना दिसून येत नाही। एकूणच हा प्रकार म्हणजे कुंपणानेच शेत खाल्ल्यासारखा आहे। देशामध्ये माननीय उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यांनी पात्र उमेदवारांवर अन्याय होऊ नये यासाठी सर्वच पातळीवरील नोकर भरतीसाठी मार्गदर्शक तत्त्वे घालून दिली आहेत। त्यांचं पालन करणं सर्वच देशवासियांचं नैतिक कर्तव्य व जबाबदारी देखील आहे। गेल्या वर्षी केंद्र सरकारने IAS ऑफिसर पूजा खेडकर नियुक्ती प्रकरणी त्वरित कारवाई करत त्यांची नियुक्ती रद्द करून गुन्हा देखील दाखल केला। त्याचबरोबर राज्याचे कर्तव्यदक्ष व धडाडीचे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंडे यांनी बोगस कागदपत्र सादर करून चुकीच्या पद्धतीने नोकरी मिळवलेल्या अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना घरचा रस्ता दाखवला। मात्र राज्याच्या कामगार विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती IA कुंदन व कामगार आयुक्त डॉक्टर HP तुम्मोड यांनी संबंधित 3ही अधिकाऱ्यांच्या विरोधात सातत्याने गंभीर स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त होऊनही आज अखेर कोणतीही न्यायोचित कारवाई केलेली नाही। आता या 3ही अधिकाऱ्यांच्या बाबतीत राज्य सरकारच्या कामगार विभागातील प्रमुख प्रशासकीय अधिकारी गांभीर्याने लक्ष देणार की पुन्हा भ्रष्टाचाराला खतपाणी घालून लोकशाहीला काळीमा फासणार हे नजीकच्या काळात दिसून येईल। सत्यमुख प्रतिनिधी सुरेश केसरकर, कोल्हापूर। जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।